आता बातमी येते प्रांजल खेवलकर यांच्या संदर्भातली त्यांच्यासह 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आरोपी आता जामिनासाठी अर्ज करू शकतील. नेमकं काय घडलं कोर्टामध्ये मंदार गोंजारी यांच्याकडनं जाणून घेऊ. मंदार, कोर्टामध्ये नेमके काय काय युक्तिवाद झाले आणि आता जामिनासाठी अर्ज करू शकणार आहेत न्यायालयीन कोठडी मिळाली म्हणजे? आज न्यायालयामध्ये सुनावणी जेव्हा झाली तेव्हा आधी सरकारी वकिलांनी प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ, काही एफआयआरची अटक सापडण्याचा दावा केला आणि त्यासाठी त्यांचा तपास करायचा आहे, त्यासाठी आणखी त्यांची पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी केली. तर दुसरीकडे प्रांजल खेवलकर यांच्या वतीने वकिलांनी जो वाद केला त्यामध्ये असा दावा करण्यात आला की हे मूळ प्रकरण सुरू झालं अंमली पदार्थ पार्टीमध्ये सापडण्याचा आरोप झाल्यामुळं, मात्र या अंमली पदार्थांच्या तपासाबाबत पोलिसांनी माहिती न्यायालयात दिलेली नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे या अंमली पदार्थांच्या बद्दलचा अहवाल आलेला नाही. या पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या खरंच कोणी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का नाही याबद्दलचाही अहवाल आलेला नाही. अशा दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला आणि त्यानंतर पुणे पोलिसांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आणि आरोपींना न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्याचा निर्णय दिला. त्यामुळे आता हे आरोपी जामिनासाठी अर्ज करू शकतील. धन्यवाद मंदार या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.